याच्यामध्ये विशेषतः वैदिक ज्योतिषशास्त्र आणि अंक ज्योतिषशास्त्र याच्यामधला नेमका फरक काय आहे? आता या सगळ्या जेवढे ज्योतिषशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, भविष्य आपल्याला पाहता येतं, पण भूतकाळामध्ये एखादी जर घटना घडून गेली असेल तर ही ज्योतिषशास्त्रातून कळते का? माझा तो पिरियड कसा गेला हे जर सांगाल तर मी लगेच त्याची जन्मकुंडली म्हणजे जन्मपत्रिका आणि त्यावेळेस त्याचा जो पिरियड सुरू होता, अंतर्दशा महादशा जुळवून पाहिजे. दिशादर्शनाचं ते काम करते. समजा एक समजून चालू की तुमच्या पत्रिकेमध्ये मला असं वाटतं, मी पत्रिका बघत असताना की अपघाताचा योग येऊ शकते, पण याचा अर्थ असा नव्हे की तुमचा भविष्यामध्ये अपघात झालाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कोणाचा एखाद्याचा मृत्यू झालाच पाहिजे. तर आपण योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. बरोबर. म्हणजे होणारं नुकसान टाळू शकतं हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. तर त्याच्यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून जरी विचार करा, तसंच सगळ्यात महत्त्वाचं आयुष्यामध्ये आपल्याला जे बदलवता येत नाही आणि जे अंक बदलवता येत नाही ते म्हणजे आपली जन्मतारीख. ईश्वरी कृपेने आपल्याला मिळालेली जन्मतारीख हे आयुष्यात कधीच बदलवत नाही. बाकी इतर सगळ्या हजार गोष्टी तुम्हाला आयुष्यात बदलवता येतील. आता हल्ली आपण जन्म एखाद्या मुलाचा होताना सुद्धा तो कधी व्हायचा ती वेळ पाहून करण्याची पद्धत सुरू झाली. मग त्यानुसार मग ती कुंडली बदलते का?